Hello students, very good morning to all of you. Today also we'll continue the next part of thermodynamics. In last part we have discussed some questions based on thermodynamics. Up to 49 questions we have discussed. Now we'll continue with the next question, that is question number 50. बाळांनो वॉल्यूम सोबत घेऊन बसा. ठीक आहे ना. क्वेश्चन नंबर 50 बघा. त्याच्यामधला काय विचारलंय, कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन फॉर द फॉलोइंग रिएक्शन using the listed enthalpies of reaction. ठीक आहे. ह्या रिएक्शन साठी तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, एन्थॅल्पी फाइंड आउट करायचं. दोन रिएक्शन्स गिवन आहेत. परत हा क्वेश्चन कशावरती आहे, हेसेस लॉ वरती आहे. हेसेस लॉ लक्षात येते. ठीक आहे. फर्स्ट इक्वेशन काय दिलेले बघा. थ्राइस जस्ट अ मिनिट. ठीक आहे. थ्राइस बघा इक्वेशन, thrice CO plus twice O2 which gives what, CO3O4. करेक्ट. ह्या इक्वेशन साठी आपल्याला डेल्टा H नॉट फाइंड आउट करायचा आहे, म्हणजेच काय, एन्थॅल्पी फाइंड आउट करायची थोडक्यात. करेक्ट. इक्वेशन्स गिवन काय आहेत, ट्वाइस CO प्लस O2 गॅस प्लस which gives twice COO. डेल्टा H1 गिवन आहे फॉर दिस इज इक्वल टू -475.8 किलो जूल मध्ये. दुसरा काय आहे, 6 COO प्लस O2 which gives what, twice CO3O4. डेल्टा H02 इज इक्वल टू -355 किलो जूल पर. ठीक आहे. आता हे दोन इक्वेशन यूज करून आपल्याला हे इक्वेशन इस्टॅब्लिश करायचं आहे. अकॉर्डिंगली त्याचे एन्थॅल्पी मध्ये जे काही चेंजेस होतात, बरोबर ना. ते चेंजेस करून ही एन्थॅल्पी फाइंड आउट करायची आहे. लक्षात येते. ठीक आहे. मग आता हे कसं फाइंड आउट करायचं, तर रिएक्टंट मध्ये चेक करायचं. मी सांगतो तसं फॉलो करा वळण व्यवस्थित. ठीक आहे ना. खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स असतात हे. रिएक्टंट मध्ये चेक करायचं. रिएक्टंट मध्ये कोण आहे, कोबाल्ट. इथं कोण आहे, ऑक्सिजन. मग चेक करा इथं रिएक्टंट मध्ये कोबाल्ट आहे का, आहे. CO आहे, ऑक्सिजन आहे. येस. ह्या इक्वेशनला रिव्हर्स करायची गरज आहे का, नाही. प्रोडक्ट मध्ये चेक करा कोण आहे, CO3O4 आहे. इथं आहे का प्रोडक्ट मध्ये, आहे. मग जे इक्वेशन गिवन आहेत त्या इक्वेशन मध्ये रिएक्टंट आणि प्रोडक्ट आहेत का चेक करायचं. रिएक्टंट मध्ये रिएक्टंट आहेत, प्रोडक्ट मध्ये प्रोडक्ट आहे. ठीक आहे. आता चेक करायचं कोएफिशियंट काय आहे. इथं कोएफिशियंट किती आहे, 3 आहे, बरोबर ना. पण कोबाल्टचा इथं कोएफिशियंट 2 आहे. याचा अर्थ काय, कोएफिशियंट चेंज करावे लागतील बाय युजिंग मल्टिप्लाइंग फॅक्टर्स. करेक्ट ना. मल्टिप्लाइंग फॅक्टर यूज करा, डिवाइडिंग फॅक्टर यूज करा. एस कुठलेही फॅक्टर्स यूज करा, पण काय त्याला 3 मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. ठीक आहे. दुसरा काय, CO3 टेकन 4 आहे, बरोबर आहे ना. CO3O4 आहे. इथं कोएफिशियंट 1 आहे, पण इथं कोएफिशियंट किती आहे, 2 आहे. तो सुद्धा चेंज झाला पाहिजे. म्हणजे काय करावं लागेल, इथं तुम्हाला डिवाइडेड बाय 2 करावं लागेल, तर इथं 1 येणार आहे. याचा अर्थ काय, फर्स्ट इक्वेशनला तुम्हाला 3/2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे ना. 3/2 ने मल्टिप्लाय केलं की 2 कॅन्सल होतील, आणि सेकंड इक्वेशनला 2 ने डिवाइड करावं लागेल. समजलं. ठीक आहे. मग करूया आपण. फर्स्ट इक्वेशनला काय करावं लागेल, फॉर दिस इक्वेशन 3/2 इंटू ट्वाइस CO प्लस काय करावं लागेल पुढे, 3/2 O2, बरोबर आहे का, which gives what, 2 into 3/2 into what, 2 COO, बरोबर आहे ना. ठीक आहे. आज सेम जे प्रोसेस केलं ती प्रोसेस कशावरती करायचं आहे, एस ह्या डेल्टा H च्या व्हॅल्यू वरती. म्हणजेच काय करावं लागेल, 3/2 into -475.8. येते का लक्षात हे वळण तुमच्या. काय केलं, सेम प्रोसेस कुठं अप्लाय केली आपण, डेल्टा H च्या व्हॅल्यूला. नेक्स्ट वन, इथं काय आपल्याला 1 पाहिजे. याचा अर्थ ह्या इक्वेशनला कितीने डिवाइड करावं लागेल, 2 न. येस. मग 1/2 into 6 COO plus 1/2 O2 which gives 1/2 into 2 CO3O4. सेम फॉर्म्युला कुठे यूज करा, येस. 1/2 into -355. Now
कॅन्सल आउट काय होतात बघा त्या केसमध्ये. हे डिटेलमध्ये सांगतोय मी तुम्हाला. येस, तुम्ही फास्ट करू शकता, व्हिडिओ पॉज करा. ओके, येस, अदरवाइज 2 च्या स्पीडनं बघू शकताय. करेक्ट ना? ठीक आहे, इथं 2 to get cancelled. करेक्ट, हिअर ऑल्सो 2 to get cancelled. समजलं हे? येस. नाव हिअर इट इज कन्वर्टेड इनटू 3. येते का लक्षात हे बघा? ओके, ठीक आहे, पुढे बघा काय होतं. येस, हिअर 3 आर रिमेनिंग, हिअर 2, हिअर 1 इज रिमेनिंग. ठीक आहे. येस, मग इक्वेशन लिहून घेतो अगोदर खाली मी. ओके, तुम्ही पण तसंच करा, अदरवाइज फास्ट बघू शकताय. थ्राइस CO plus 3/2 what O2 which gives what thrice COO. बरोबर आहे ना? ओके, आता इथं 3/2 न काय केलं आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, हे कॅल्क्युलेशन करून घ्या. ओके, हे कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्या, समजतंय ना? ओके, आणि शेवटी काय करायचं, दोन्हीची ऍडिशन मी असंच ठेवतो ऍज इट इज इंटू -475.8. ओके, मी फक्त इस्टॅब्लिश करून देतो इक्वेशन, तुम्ही पुढचं कॅल्क्युलेशन करू शकताय. त्याच्यानंतर इथं काय आहे, 3COO करेक्ट प्लस 1/2 O2 which gives what? yes, CO3O4. ओके, इथं काय केलं आपण 1/2 इंटू -355. येस, दोन्हीला काय करा आता ऍड करून घ्या. ठीक आहे, these two get cancelled. 3CO get cancelled. करेक्ट ना? ठीक आहे, आता इथं चेक करा. 3/2 म्हणजे काय, 1.5 आहे, इथं हाफ आहे. इट मीन्स thrice CO plus twice O2 which forms what? CO3O4. करेक्ट. या दोन्हीची ऍडिशन अगोदर काय करायचं, याला डिवाइड करून घ्यायचं, मल्टिप्लाय करायचं, डिवाइड करायचं, मल्टिप्लाय करायचं, ऍड करून घ्यायचं. आलं लक्षात हे? येस, मग इथं काय व्हॅल्यू येते चेक करा. ठीक आहे ना? ओके, येस, कुठली व्हॅल्यू येते ती? ऑप्शन ए, दिस वन. अंडरस्टूड? ओके ओके, खूप केअरफुली असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागेल बघा ना तुम्हाला. कारण काय, येस, जे काही चेंजेस आपण ह्या इक्वेशन मध्ये करतोय ना, ओके, येस, ते चेंजेस कुठं डेल्टा एच च्या व्हॅल्यूज मध्ये करायचंय. ओके, आणि काय, जिथं ऍडिशन आहे ऍडिशन करायचे, जिथं डिवाइड करायचं डिवाइड करायचं, जिथं सबट्रॅक्शन करायचं सबट्रॅक्शन करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. अंडरस्टूड? ठीक आहे, आता नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया आपण. ओके, प्रॉब्लेम नंबर 51. ठीक आहे, क्वेश्चन एकदम सिंपल आहे आणि थेरॉटिकल क्वेश्चन आहे. आता खूप केअरफुली बघा काय म्हणलं इथं. 1 ग्रॅम, ओके, येस, ॲटम ऑफ ग्राफाइट. 1 ग्रॅम ॲटम ऑफ ग्राफाइट म्हणजे 1 मोल झाला. ठीक आहे, आणि 1 ग्रॅम ॲटम ऑफ डायमंड, तो सुद्धा काय झाला 1 मोल. हा 1 मोल आहे, हा सुद्धा किती आहे 1 मोल. 1 ग्रॅम ॲटम म्हणजे 1 मोल. करेक्ट ना? वेअर सेपरेटली बर्न्ड, दोन्ही सेपरेट बर्न केले. तो सुद्धा कार्बन, फक्त इथं ग्राफाइट आहे, रिएक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म CO2, सेपरेट बर्न केला. दुसरा काय, डायमंड आहे, कार्बन डायमंड. ओके, कार्बन डायमंड रिएक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म CO2. दोन रिएक्शन्स कॅरी केल्या. ठीक आहे, द अमाऊंट ऑफ हीट लिबरेटेड दोन्ही ठिकाणी. करेक्ट, इथं किती ग्राफाइट अँड डायमंड, ग्राफाइट मध्ये किती हीट इव्हॉल्व झाली बघा. इन केस ऑफ ग्राफाइट, ओके, किती हीट इव्हॉल्व झाली, -393.5 किलो जूल. मायनस का लिहिलं, कारण इथं मेन्शन केलंय हीट इज लिबरेटेड. लिबरेटेड म्हणलं की मायनस लायचं. ठीक आहे, अँड डायमंड साठी, ठीक आहे ना, डायमंड साठी किती, डेल्टा एच इज इक्वल टू -395.4 किलो जूल. It follows that, okay, graphite has greater affinity for oxygen, diamond has greater affinity for oxygen, graphite is stable than diamond, diamond is stable than, okay. आता amount of heat वर ना आपल्याला स्टॅबिलिटी समजते. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. स्टॅबिलिटी कशावर डिपेंड असते, amount of heat released or liberated. ठीक है ना? ओके, if more amount of heat
is liberated or released, then it is less stable. Okay, more amount of heat जर produce होत असेल तर definitely it is less stable. And if less amount of heat is liberated, less amount is heat liberated or released, then it is more stable. लक्षात येत आहे? ओके, हीट वरती डिपेंड आहे. मोर हीट इव्हॉल्व होत असेल तर तो लेस स्टेबल आहे. लेस हीट इव्हॉल्व होत असेल, बर्निंग कमी व्हायला लागली ना. ओके, इट मीन्स इट इज अ मोर स्टेबल. मग कमी कुठे हीट इव्हॉल्व होते बघा, इन केस ऑफ ग्राफाइट मध्ये कमी हीट, सो इट इज मोर स्टेबल. ठीक आहे ना. ओके, सो ग्राफाइट इज मोर स्टेबल दॅन डायमंड. अंडरस्टूड? ठीक आहे, थेरॉटिकल क्वेश्चन होता आणि हीट वरनं समजलं आपण. जिथं हीट फॉर्म होते जास्त, ओके, तो लेस स्टेबल असणार आहे, इझिली बर्न होतो. ओके, आणि जिथं कमी हीट फॉर्म होते तो मोर स्टेबल असणार आहे. अंडरस्टूड? ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आता. क्वेश्चन नंबर 52. बघा केअरफुली. द एन्थॅल्पी ऑफ हायड्रोजनेशन ऑफ सायक्लोहेक्सिन दिलेला आहे. इट मीन्स दिस इज सायक्लोहेक्सिन. करेक्ट? is -3 त्याची एन्थॅल्पी दिली हायड्रोजनेशनची. H2 ऍड केला which forms cyclohexane. ओके, डेल्टा H गिवन आहे फॉर दिस. किती आहे? -119.5 किलो जूल पर मोल एवढी आहे. त्याच्यानंतर रेझोनन्स एनर्जी दिलेली आहे बेन्झीनची. करेक्ट ना? ओके, व्हॉट इज रेझोनन्स एनर्जी? किती आहे? -150.4 किलो जूल पर मोल प्रत्येक मोल साठी. इट्स एन्थॅल्पी ऑफ हायड्रोजनेशन विचारले. बेन्झीन साठी एन्थॅल्पी ऑफ हायड्रोजनेशन विचारले. ठीक आहे, आता तुम्ही सहज कॅल्क्युलेट करू शकताय थेरॉटिकली. इथं एकच बॉन्ड आहे, बरोबर आहे ना? ओके, पण बेन्झीन मध्ये किती बॉन्ड्स आहेत? 3 बॉन्ड आहेत. 1 2 3 रिक्वायर्ड 3 H2 which forms what? थेरॉटिकल किंवा हायपोथेटिकल रिएक्शन लिहिलं आपण. पण डेल्टा H फॉर दिस रिएक्शन विल बी 3 into, बरोबर आहे ना? ओके, ही व्हॅल्यू असणार आहे -119.5. का लिहिलं असं 3 into? कारण इथं एक हायड्रोजनची गरज आहे, बरोबर आहे ना? ओके, इथं 3 हायड्रोजनची गरज आहे. 3 ने मल्टिप्लाय केलं मग डायरेक्टली आपण इथं. समजलं का? ठीक आहे. 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येते व्हॅल्यू बघा बरं. येस, पॉज करा आणि सॉल्व करा ते. Its value comes out to be, okay, किती येते? -358.5 किलो जूल पर मोल. चेक करून बघा. ठीक आहे. आता रेझोनन्स एनर्जी इज इक्वल टू काय फॉर्म्युला पाहिला आपण? रेझोनन्स एनर्जी इज इक्वल टू, करेक्ट, काय फॉर्म्युला? डेल्टा आर एच कोणासाठी? सॉरी, ऑब्झर्व्ड मायनस डेल्टा आर एच. ओके, एस काय आहे? कॅल्क्युलेटेड. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? ओके, ऍक्च्युली आपल्याला रेझोनन्स एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे. सॉरी, एन्थॅल्पी ऑफ हायड्रोजनेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. एन्थॅल्पी ऑफ व्हॉट? हायड्रोजनेशन. करेक्ट ना? ठीक आहे. आता इथं हा फॉर्म्युला सूट होणार नाही. ओके, आपल्याला काय करावं लागेल? येस, तुम्हाला थोडंसं न्यू वे सांगतो हाऊ टू कॅल्क्युलेट. ओके, ते ऍक्च्युअल सॉरी काय म्हणतो त्याला आपण? एन्थॅल्पी ऑफ हायड्रोजनेशन. ओके, हाऊ टू कॅल्क्युलेट हियर? ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ एन्थॅल्पी ऑफ हायड्रोजनेशन. नोट करा, ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ एन्थॅल्पी ऑफ हायड्रोजनेशन is equal to calculated enthalpy minus, ठीक है, रेजोनेंस एनर्जी. कैलक्युलेटेड, ओके, एन्थॅल्पी मायनस रेझोनन्स एनर्जी. हीट ऑफ हायड्रोजनेशन साठी हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे ना? ओके, व्हॅल्यू, ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ एन्थॅल्पी ऑफ हायड्रोजनेशन.
करेक्ट. हे एन्थॅल्पी हायड्रोजनेशन जे आहे ते कुठे ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये स्टडी केलंय आपण. करेक्ट. ओके, फॉर्म्युला परत बघा व्यवस्थित. ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ एन्थॅल्पी ऑफ हायड्रोजनेशन इज इक्वल टू कॅल्क्युलेटेड एन्थॅल्पी मायनस रेझोनन्स एनर्जी किंवा एन्थॅल्पी म्हणा. रेझोनन्स एनर्जी और एन्थॅल्पी एकच आहे. ओके, सो इज इक्वल टू कॅल्क्युलेटेड एन्थॅल्पी किती आहे तुम्ही आत्ताच कॅल्क्युलेट केलं, मायनस 358.5 मायनस ऑफ मायनस रेझोनन्स एनर्जी गिवन आहे किती आहे, मायनस 150.4. हे तर लक्षात, किलो जूल पर मोल. करा आता कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला आन्सर काय मिळेल. दॅट आन्सर विल बी एस मायनस दिस वन डी, मायनस 2.208.1 किलो जूल पर मोल. ओके, नेक्स्ट बघा 53. हेझेस लॉ स्टेट्स दॅट. ओके, हेझेस लॉ काय सांगतो तर काय, एखादी रिएक्शन सिंगल स्टेप मध्ये होत असेल किंवा मल्टिपल स्टेप मध्ये होत असेल, सेम रिएक्शन, ठीक आहे ना. सिंगल स्टेपची जी काही एन्थॅल्पी असणार आहे तीच एन्थॅल्पी सम ऑफ मल्टिपल स्टेपची असणार आहे. प्रत्येक स्टेपच्या ओके एन्थॅल्पीची सम म्हणजे काय असणार आहे, सिंगल स्टेपची सम. येते लक्षात. मग ओव्हरऑल रिएक्शनची जी काही एन्थॅल्पी असणार आहे ती असणार आहे सेम. हियर the standard enthalpy of overall reaction is the sum of the enthalpy changes in individual reactions. सिंपल इंडिव्हिज्युअल रिएक्शन्स मध्ये जे काय एन्थॅल्पी होते बरोबर आहे ना. ओके, एन्थॅल्पी चेंज त्याची सम म्हणजे काय असणार आहे, एन्थॅल्पी ऑफ ओव्हरऑल रिएक्शन. दॅट इज द आन्सर. सो ऑप्शन इज ए. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, सिंपल आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. 54 बघा. क्वेश्चन नंबर 54. विच ऑफ द फॉलोइंग रिलेशनशिप्स इज नॉट करेक्ट. कुठला रिलेशनशिप करेक्ट नाहीये, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय दिले, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. दिस इज करेक्ट. एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन इज इक्वल टू एन्थॅल्पी ऑफ फ्युजन प्लस वेपरायझेशन. दिस इज ऑल्सो करेक्ट. एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन, फॉर्मेशन ऑफ रिएक्टंट्स मायनस फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. दिस इज रॉंग. फॉर्मेशन साठी ओके येस, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन साठी काय येतं, प्रोडक्ट्स मायनस रिएक्टंट येतं बरोबर आहे ना. ओके, डेल्टा एच नॉट आर इथं पण लिहिलं तरी चालतो आर, समेशन ऑफ ओके एच नॉट प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एच नॉट रिएक्टंट किंवा डेल्टा लिहा चालतो. करेक्ट. बाइंडिंग एनर्जी सॉरी बॉन्ड एन्थॅल्पी साठी हे करेक्ट आहे, ठीक आहे ना. त्या बाइंडिंग एनर्जीलाच बॉन्ड एन्थॅल्पी म्हणतोय आपण इथं आता, ठीक आहे. बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ रिएक्टंट मायनस बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ प्रोडक्ट, हे सुद्धा करेक्ट आहे. सो ऑप्शन इज व्हॉट, सी. दिस इज करेक्ट ऑप्शन. थेरॉटिकल आहे आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे क्वेश्चन. नेक्स्ट बघूया आता. See here, question number 55. Use the given standard enthalpies of the formation. Formation ची enthalpy दिलेली आहे तुम्हाला, ठीक आहे. To determine the enthalpy of reaction of the following reaction. ही रिएक्शन आहे तुमच्याकडे, ठीक आहे ना. ओके, कुठली रिएक्शन दिलेली आहे, येस बघा, NH3 plus thrice F2 which gives NF3 plus thrice HF. करेक्ट ना. ओके यस, ह्या रिएक्शन साठी तुम्हाला एन्थॅल्पी फाइंड आउट करायची. एन्थॅल्पी गिवन कोणासाठी आहे, NH3 साठी आहे आणि NF3 साठी गिवन आहे बरोबर आहे का, ठीक आहे. डेल्टा एफ NH3 हा आणि HF साठी पण गिवन आहे. याचा अर्थ काय, NH3 ची एन्थॅल्पी गिवन आहे, NF3 ची गिवन आहे आणि HF ची गिवन आहे. F2 ची काय असणार आहे, स्टँडर्ड असणार आहे. स्टँडर्ड एन्थॅल्पी इज 0. F2 साठी 0. आलं लक्षात, ठीक आहे. मग स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी ओके तुम्ही काय कराल, प्रोडक्ट मायनस रिएक्टंट घ्याल बरोबर ना. समेशन ऑफ एन्थॅल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थॅल्पीज ऑफ, शॉर्ट मध्ये लिहितोय फॉर्म्युला मी, रिएक्टंट. प्रोडक्ट्स मायनस रिएक्टंट. प्रोडक्ट्स कोण आहेत, NF3 आणि सॉरी NF3 आणि HF आहेत का, ठीक आहे. मग ठेवा इथं डेल्टा आर एच नॉट इज इक्वल टू प्रोडक्ट्स मध्ये एन्थॅल्पीज ऑफ NF3 साठी एन्थॅल्पी काय आहे बघा, येस NF3 इज हियर मायनस 113, ठीक आहे. कोएफिशिएंट 1च आहे, मायनस 113 प्लस थ्राइस HF इंटू मायनस 269. तर दोन्हीमध्ये डिफरन्स घ्यायचा. नाव रिएक्टंट एन्थॅल्पी, रिएक्टंट कोण आहे, NH3 आणि F2. F2 ची घ्यायची गरज आहे का आता, नाही. F2 ची 0 झाली.
गिवन आहे का तुम्हाला इथं कुठे F2 नाही. स्टँडर्ड एन्थॅल्पी त्याच्या एलिमेंटल स्टेट मध्ये 0 आहे. ओके, NH3 ची एन्थॅल्पी गिवन आहे. किती टाइम्स आहे NH3? 1 टाइम आहे. इट मीन्स हियर इट इज -46.2. करा कॅल्क्युलेशन, काय मिळेल आन्सर? ठीक आहे, येस, इट विल बी बी -873.8 किलो जूल पर. ठीक आहे, करा कॅल्क्युलेट, इझी आहे. क्वेश्चन नंबर 56 बघा. The heat of neutralization of strong base and a strong acid. नोन आहे तुम्हाला स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड. स्ट्रॉंग बेस प्लस स्ट्रॉंग ऍसिड काय होतं? न्यूट्रलायझेशन होतं सॉल्ट प्लस वॉटर फॉर्म होतो. सॉल्ट प्लस वॉटर, डेल्टा H0 काय असतो फॉर दिस? येस, हीट ऑफ न्यूट्रलायझेशन 57. ओके, येस, दिले इथं म्हणून आपण 57 घेऊया. अप्रॉक्सिमेटली 57.1 असतं. थोडंफार कमी जास्ती करून देतात ते. ठीक आहे, किलो जूल कोणासाठी असते? हे पर मोल, प्रत्येक मोल साठी असतं. बरोबर आहे ना? मग दिले काय आपल्याला बघा. ओके, हीट रिलीज्ड when 0.5 mole of HNO3 reacts with is added. कशामध्ये ऍड केलेलं आहे? 0.20 मोल ऑफ NaOH सोल्युशन. ठीक आहे, दिले काय आपल्याला? HNO3 किती दिलेला आहे? 0.5 मोल दिलेला आहे. ठीक आहे, प्लस NaOH गिवन आहे. NaOH किती आहे सांगा बरं? 0.20 आहे. मला सांगा 1 मोल रिॲक्ट्स विथ 1 मोल, कारण काय? इस दोन्ही मध्ये बघा. ओके, इथे एकच H प्लस आहे, इथे एकच OH मायनस आहे का? एक H प्लस आहे, H प्लस, आणि एकच OH मायनस आहे. म्हणजे न्यूट्रलायझेशन जे आहे ते कशामध्ये? एक H प्लस आणि एक OH मायनस मध्ये होणार आहे. समजलं ना? ओके, मग इथं 20 जे आहेत 0.20 सोबतच रिॲक्ट होतील ना? येते लक्षात? सो 0.20 मोल reacts only with 0.20 मोल. ओके, यस, reacts only 0.20 मोल कोण आहे? NaOH आहे. NaOH reacts with 0.20 मोल ऑफ HNO3. एवढाच रिॲक्ट होईल ना? समजलं का? ठीक आहे, 1 मोल सोबत रिॲक्ट होतो. ओके, आता मला सांगा मग 1 मोल प्रोड्युसेस हाऊ मच एनर्जी? दिलेला आपल्याला 57 किलो जूल. तर 0.20 प्रोड्युसेस हाऊ मच? समजलं का? ओके, 1 मोल ज्या वेळेस रिॲक्ट होतात, ओके, त्यावेळेस एवढी एनर्जी प्रोड्यूस होते. किती? 57 किलो जूल. तर 0.20 जर रिॲक्ट होत असेल तर किती? मल्टिप्लाय करा. 0.20 into 57. समजलं? ओके, म्हणजे किती येईल बघा. डबल करायचं त्याचं. ओके, आन्सर विल बी ए. समजलं का काय सांगितलं मी इथं? जो कमी आहे ना, ओके, त्याच्यासोबत जो एक्सेस आहे तेवढाच रिॲक्ट होणार आहे. बरोबर आहे ना? लिमिटिंग रिएजंट म्हणतो त्याला आपण. करेक्ट. नेक्स्ट बघूया आता. क्वेश्चन नंबर 57 चेक करा. विच ऑफ द फॉलोइंग व्हॅल्यू ऑफ डेल्टा FH0, ठीक आहे ना? ओके, रिप्रेझेंट्स द प्रोडक्ट इज लिस्ट स्टेबल. आता फॉर्मेशनची व्हॅल्यू आहे. कुठली आहे? फॉर्मेशन. ठीक आहे, फॉर्मेशन मध्ये मोर दी एनर्जी इव्हॉल्व्ड, मोर इज द स्टॅबिलिटी. मोर इज द स्टॅबिलिटी. जेवढी एनर्जी इव्हॉल्व होते ना, ओके, तेवढाच तो काय असतो? मोर स्टेबल असतो. करेक्ट ना? इव्हॉल्व होते म्हणजे काय असली पाहिजे? एनर्जी निगेटिव्ह असली पाहिजे, मोर निगेटिव्ह असली पाहिजे. मोर निगेटिव्ह. ओके, तर मोर स्टेबल असतो तो कंपाऊंड जो काही फॉर्म होतो तो. ओके, एक्स आणि वाय ज्यावेळेस मिक्स होतात, ओके, त्यावेळेस XY फॉर्म होतो आणि एन्थॅल्पी म्हणजे एनर्जी काय होते? रिलीज होते ड्युरिंग फॉर्मेशन. आता ही एन्थॅल्पी काय आहे? फॉर्मेशनची एन्थॅल्पी आहे, ही फॉर्मेशनची एन्थॅल्पी आहे. आता ह्या ज्या एन्थॅल्पीज आहेत एंडोथर्मिक रिएक्शन,
ही काय आहे एंडोथर्मी. मग जर एनर्जी लागत असेल फॉर्मेशन साठी, मोर एनर्जी लागत असेल तर तो इझिली फॉर्म होणार आहे का? वेदर दॅट प्रोडक्ट इज स्टेबल? नो. सो ऑप्शन इज डी. इतर मोर एनर्जी रिक्वायर्ड आहे. जेवढी मोर एनर्जी रिक्वायर्ड आहे ना तेवढा लेस स्टेबल प्रोडक्ट असतो, लक्षात ठेवा. समजलं हे? फॉर्मेशनच्या वेळेस एनर्जी इव्हॉल्व होते. जेवढी मोर एनर्जी इव्हॉल्व झाली तेवढा मोर स्टेबल. अंडरस्टूड? सो ऑप्शन इज डी, विच इज अ लेस स्टेबल और लीस्ट स्टेबल. आणि मोर स्टेबल कुठलं असणार आहे? मग डेफिनेटली बी. मोर स्टेबल विचारलं तर बी असणार आहे. अंडरस्टूड? ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. परत बाळांनो हेझेस लॉ वरती प्रॉब्लेम आहे. येस, हेझेस लॉ. करेक्ट. दोन रिएक्शन गिवन आहेत आणि तुम्हाला काय एन्थॅल्पी कोणाचे विचारले? ह्या रिएक्शन साठी विचारले. बरोबर आहे ना? ओके, येस, ह्या रिएक्शन साठी एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करू शकता आता. करेक्ट. हे इक्वेशन रिक्वायर्ड इक्वेशन आहे. रिक्वायर्ड इक्वेशन. करेक्ट. काय रिक्वायर्ड इक्वेशन? Fe2O3 plus CO which forms twice FeO plus CO. Correct. Delta H विचारले for this equation. ओके, कसं सॉल्व कराल? हे गिवन इक्वेशन वर ना. गिवन इक्वेशन्स काय काय आहेत? Fe2O3 okay is plus thrice CO which forms twice Fe plus thrice CO. डेल्टा H किती आहे? -26.8 किलो जूल मध्ये. दुसरा काय दिलेला आहे? FeO plus CO which gives Fe plus CO2. डेल्टा H किती आहे? -16.5 कशामध्ये? परत किलो जूल मध्ये. ओके, रिएक्टंट मध्ये काय रिक्वायर्ड आहे आपल्याला तर? ठीक आहे, Fe2O3 रिक्वायर्ड आहे का रिएक्टंट मध्ये? Fe2O3 आहे. CO रिक्वायर्ड आहे का? CO आहे. CO पण आहे. प्रोडक्ट मध्ये काय रिक्वायर्ड आहे? FeO रिक्वायर्ड आहे का रिएक्टंट मध्ये? FeO नाही. पण प्रोडक्ट मध्ये नाहीये, रिएक्टंट मध्ये आहे. म्हणजे ह्या रिएक्शनला काय करावं लागेल? रिव्हर्स करावं लागेल. दुसरी गोष्ट, किती FeO आहेत? 2 FeO आहेत. रिव्हर्स करून 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय बाय 2. समजलं? ठीक आहे, मग फर्स्ट इक्वेशन ऍज इट इज लिहा. ओके, विथ देअर व्हॅल्यूज. Fe2O3 plus thrice CO which forms twice Fe plus thrice CO2. Delta H for this reaction is -26.8. करेक्ट. ह्या रिएक्शनला रिव्हर्स करा आणि 2 न मल्टिप्लाय करा. 2 न मल्टिप्लाय केलं तर twice FeL plus twice CO which forms twice FeO plus twice CO. Delta H is equal to CO2 आहे ना इथं. करेक्ट. डेल्टा H आता किती न मल्टिप्लाय कराल? 2 न मल्टिप्लाय कराल रिव्हर्स करून. रिव्हर्स म्हटले की साइन काय होणार आहे? पॉझिटिव्ह. इट मीन्स 33 किलो जूल. ते फिक्स असणार आहे किलो जूल पुढे. तुम्ही लिहा. कॅन्सल आउट काय होतील? CO2 किती होतील? 2 कॅन्सल होतील. CO2 एक CO2 रिमेन असेल इथं. बरोबर आहे ना? येस. दुसरा बघा आता. इथं थ्राइस CO आहेत, इथं ट्वाइस CO आहेत. It means 1 CO will remain. Correct. Fe get cancelled. Remaining is Fe2O3 plus 1 CO which forms twice FeO plus 1 CO2. Correct. काय कराल आता? ऍडिशन करायची ना तुम्हाला ह्या दोन इक्वेशनची. इट मीन्स 33 minus 26.8 किती येईल आन्सर बघा? 36 minus 26.8. The answer will be 6.2. Understood? हेच लॉचे प्रॉब्लेम्स आहेत. एकदा जर प्रॅक्टिस केलं ना तुम्ही, खूप सिंपल प्रॉब्लेम्स आहेत हे. फक्त रिक्वायर्ड इक्वेशन तुम्हाला एस्टॅब्लिश करता आलं पाहिजे ऑन द बेसिस. मी तुम्हाला सांगितलं, आयडिया सांगितलं
की रिएक्टंट चेक करायचं अगोदर रिएक्टंट मध्ये ओके जे रिक्वायर्ड इक्वेशन मध्ये रिएक्टंट आहेत गिवन इक्वेशन मध्ये आहेत का चेक करायचं, नसेल तर प्रोडक्ट मध्ये आहेत का चेक करायचं, प्रोडक्ट मध्ये असेल तर रिएक्शन रिव्हर्स करायची. समजलं ना? ओके सेम वे प्रोडक्ट साठी यूज करायचं. अंडरस्टूड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. क्वेश्चन नंबर 59 चेक करा. तसा खूप सिंपल क्वेश्चन आहे हा, ठीक आहे ना? ओके फक्त तुम्हाला तो क्वेश्चन समजला पाहिजे. थेरॉटिकली दिले जे रिएक्शन्स मध्ये द्यायला पाहिजे ओके थेरॉटिकली दिलेला आहे. The combustion of 1 mole of benzene takes place at 298 Kelvin and 1 atmosphere. बरोबर ना? म्हणजे प्रेशर आहे. After combustion CO2 and H2O gas H2O are produced. ओके आणि 3267.0 किलोजूल ऑफ हीट इज लिबरेटेड. ओके म्हणजे बेन्झीन ज्या वेळेस रिएक्ट होतो C6H6 कोणासोबत रिएक्ट होईल, ऑक्सिजन सोबत, कंबशन रिएक्शन which forms CO2 plus what H2O. करेक्ट. ठीक आहे बॅलन्स करा तर 6 CO2 फॉर्म होतील आणि थ्राइस H2O फॉर्म होतील. 6 into 2 12 12 plus 3 15 15 by ओके एस किती लागतील ऑक्सिजन 2. करेक्ट. ओके ही झाली रिएक्शन. डेल्टा H नॉट काय असणार आहे या रिएक्शन साठी 3267 किलो जूल एका मोल साठी. ठीक आहे ना? 1 मोल आहे ना, पर मोल म्हणू शकता. हीट लिबरेट. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ बेन्झीन. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, डेल्टा एफ एच नॉट कोणासाठी C6H6 साठी कॅल्क्युलेट करायचं आहे. बरोबर आहे ना? ओके गिवन काय आहे, डेल्टा एफ एच नॉट ओके CO2 गिवन आहे आणि डेल्टा एफ एच नॉट ओके काय दिलेला आहे, H2O दिलेला आहे यस लिक्विड मध्ये. CO2 साठी किती दिलेली आहे, -393.5 किलो जूल पर मोल. ही पर मोल मध्येच असते. ठीक आहे. त्याच्यानंतर -285.83 किलो जूल पर मोल. या दोन्ही व्हॅल्यूज गिवन आहेत. फॉर्मेशन कोणाचं फाइंड आउट करायचं, बेन्झीन. सो डेल्टा आर एच नॉट ओके इज इक्वल टू, हे आर म्हणजे हा रिएक्शन साठी एन्थॅल्पी. आर लिहिलं नाही लिहिलं तरी चालेल, ठीक आहे ना? ओके पण हे तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी की बाबा रिएक्शनची एन्थॅल्पी म्हणून डेल्टा आर. ठीक आहे. समेशन ऑफ डायरेक्ट लिहितो H नॉट प्रोडक्ट्स मायनस समेशन ऑफ H नॉट रिएक्टंट्स. लिहू शकतो ना आता? ओके एनी डाऊट? फाइंड आउट करू शकता आता तुम्ही. ओके प्रोडक्ट्स नोन आहेत तुम्हाला, रिएक्टंट नोन आहेत. ओके ऑक्सिजन साठी काय घ्यायचं, डेल्टा एफ एच नॉट फॉर ऑक्सिजन 0 घ्या. ठीक आहे. डेल्टा एफ एच नॉट ऑक्सिजन काय घ्या 0. व्हॅल्यूज ठेवा, कॅल्क्युलेट करा. असे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत आपण आता. ठीक आहे ना? ओके क्वेश्चन नंबर 60 बघा. व्हॉट अमाउंट ऑफ एनर्जी किलोजूल मध्ये आहे इज रिलीज्ड इन कंबशन ऑफ ओके 5.8 ग्रॅम ऑफ C4H10. असे क्वेश्चन्स खूप सिंपल असतात. ठीक आहे ना? ओके बघा स्टायकोमेट्री नोन असली पाहिजे फक्त तुम्हाला. किंवा बाबा रिएक्शन काय आहे, ट्वाइस C4H10 ओके S plus 13O2 which gives 8 CO2 plus 10 H2O. डेल्टा H नॉट गिवन आहे -5 ओके 6 किलो जूल. दिस माइनस इंडिकेट्स heat released. Released. Okay. What amount of energy is released in the combustion of 5.8 दिलेला आहे तुम्हाला इथं. मग तुम्हाला स्टायकोमेट्री समजली पाहिजे. रिलीजचा अर्थ काय, हे सगळे मायनस मध्ये आहेत. समजलं ना? ओके ही व्हॅल्यू सगळे मायनस मध्ये आहेत. ओके कारण काय इथं रिलीज म्हणले की काय निगेटिव्ह समजून घ्यायचं. करेक्ट. आता मला सांगा ह्याचा मोलार मास किती येतो, 2 मोल्स आहेत ना, हे 2 मोल्स. 2 मोल ओके C4H10 produces how much 56 किलो जूल एवढी एनर्जी प्रोड्यूस करतो तो. ठीक आहे. मग इथं ग्रॅम मध्ये किती येणार आहे तो, ओके कॅल्क्युलेट करावं लागेल तुम्हाला.
C4 म्हणजे किती असणार आहे 4 × 12 इज इक्वल टू 48 आणि हायड्रोजन्स किती आहेत 10 आहेत म्हणजे त्याच्यामध्ये 10 ऍड करा 58 करेक्ट. काय आलं त्याचा मास आला. 2 मोल साठी किती होईल 2 × 58 ग्रॅम प्रोड्युसेस हाऊ मच 56 किलो जूल प्रोड्युसेस किंवा इव्हॉल्व्ड म्हणलं की मायनस आलं तिथं ऑलरेडी समजलं ना. ओके सरांनी मायनस लिहिलं नाही असं म्हणाल परत सरांनी मायनस लिहिलं नाही पण तिथं यस मी वर्ड बोललो लक्षात येते ना. रिलीज्ड म्हणलं रिलीज्ड म्हणजे मायनस आहे तिथं वर्ड कडे लक्ष द्या केअरफुली. ठीक आहे. यस गिवन किती आहे 5.8 ग्रॅम करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच. किती सिंपल प्रॉब्लेम आहे. स्टॅइक्योमेट्री लक्षात आली पाहिजे तुमच्या बरोबर आहे ना. ओके यस मग करा कॅल्क्युलेशन 5.8 × 5756 करेक्ट आहे का डिवायडेड बाय व्हॉट 2 × 58 करेक्ट. किती येतं बघा आन्सर. मग आता आन्सर येतं 287.8. क्लियर झालं हे. यस क्वेश्चन नंबर 61 बघा. The approximate enthalpy of fusion of ice and enthalpy of vaporization of water per mole respectively. आता असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जात नाही कारण काय हे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज आहेत. व्हॅल्यूज पाठ करावे लागतात. ठीक आहे ना. ओके सो ऑप्शन पी इज करेक्ट. एक्सपेरिमेंटली येस एन्थॅल्पी ऑफ फ्युजन ची व्हॅल्यू असते ओके +6 किलो जूल ओके अप्रॉक्सिमेटली 6.1 वगैरे असते ती व्हॅल्यू. त्याच्यानंतर एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन ऑफ वॉटर अप्रॉक्सिमेटली 40.6 किलो जूल असते. ठीक आहे. हे व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजे तर सांगू शकताय. असे पाठांतरावरचे जास्त डायरेक्ट व्हॅल्यूज विचारले जात नाहीत. डोंट वरी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर ओके 62 चेक करा. 2 रिएक्शन्स आर गिवन. खूप केअरफुली ओके थोडंसं इमॅजिनरी क्वेश्चन आहे. खूप केअरफुली लक्ष देऊन करायचं आहे. ठीक आहे. 2 रिएक्शन्स आर गिवन. त्याच्यामध्ये फर्स्ट दिलेली आहे ओके H2 रिएक्ट्स विथ O2 टू फॉर्म H2O लिक्विड. बघा काय झालं असणार आहे केस मध्ये बघा H2 गॅस बरोबर आहे ना प्लस हाफ O2 गॅस which forms first H2O गॅस बरोबर आहे ना. ओके H2O गॅसचं परत कशामध्ये H2O लिक्विड मध्ये झालं कन्व्हर्जन. 2 टाइम्स हीट रिलीज झाली. इथं डेल्टा H काय आहे निगेटिव्ह आहे कारण हायड्रोजनचं कंबशन झालंय आणि इथं सुद्धा ओके बघा डेल्टा H काय आहे निगेटिव्ह आहे. ओके आता दोन्ही रिएक्शनला कंपेअर करायचं तुम्हाला. कंपेअर द मॅग्निट्यूड ऑफ x1 अँड x2 ह्या दोन्हीचं मॅग्निट्यूड कंपेअर करायचं कुठे जास्त असेल बघा. ही रिएक्शन ओके H2O गॅस पर्यंत डेल्टा H0 आहे. दुसऱ्या रिएक्शन मध्ये पण H2O गॅस पर्यंतच आहे ना. ओके मग इथे एक्स्ट्रा अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज झाली. लक्षात आलं का बघा. ओके येस काय आहे एक्स्ट्रा अमाउंट ऑफ एनर्जी करेक्ट. फर्स्ट स्टेप मध्ये गॅसचं कन्व्हर्जन परत लिक्विड मध्ये होण्यासाठी ओके एनर्जी काय होते रिलीज होते. समजलं ना. ओके रिएक्शन ही 2 स्टेप मध्ये आहे थोडक्यात. मग x1 ची व्हॅल्यू काय असणार आहे हायर असणार आहे ऍज कंपेअर टू x2 कारण काय इथं फक्त H2O गॅस रिएक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म H2O गॅस पर्यंतच फॉर्म झाले. परत लिक्विड मध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी परत एनर्जी इव्हॉल्व होते. ती काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. समजलं का. ओके म्हणून x1 ची व्हॅल्यू हायर असेल ऍज कंपेअर टू x2. अंडरस्टूड. ओके क्वेश्चन नंबर 63 बघा. 63 मध्ये काय विचारलंय ओके तर काय एन्थॅल्पी ऑफ दिस रिएक्शन. ह्या रिएक्शन साठी एन्थॅल्पी विचारले डेल्टा H0 आणि गिवन आहेत 3 इक्वेशन्स. परत कुठला लॉ आहे हेसिस लॉ करेक्ट ना. ठीक आहे. मग चेक करायचं परत रिएक्टंट मध्ये कोण रिक्वायर्ड आहे C2H4 6F2 रिक्वायर्ड आहेत. प्रोडक्ट मध्ये CF4 आणि HF रिक्वायर्ड आहे. ठीक आहे. मग चेक करायचं फर्स्ट इक्वेशन मध्ये येस F2 आहे. फर्स्ट इक्वेशन मध्ये F2 आहे. सेकंड इक्वेशन मध्ये F2 आहे करेक्ट. पण C2H4 कुठंच नाही रिएक्टंट मध्ये. ह्याचा अर्थ काय C2H4 जो आहे तो थर्ड इक्वेशन मध्ये आहे. मग ह्या इक्वेशनला काय करावं लागेल तुम्हाला रिव्हर्स करावं लागेल. रिव्हर्स दिस इक्वेशन. रिव्हर्स केलं की इथं साइन सुद्धा रिव्हर्स होणार आहे करेक्ट ना. ओके सेम फॉलो करायची प्रोसिजर. ठीक आहे. ह्या रिएक्शनला रिव्हर्स केलं की ओके रिएक्टंट येईल C2H4 F2 तर ऑलरेडी आहे. प्रोडक्ट मध्ये CF4 पाहिजे आहे ऑलरेडी
4HF पाहिजे आहे ऑलरेडी, करेक्ट ना? ओके, आता प्रोडक्ट मध्ये 4HF पाहिजे ना? ओके, इथं किती आहे? ट्वाइस आहेत. येते का लक्षात? मग ट्वाइस असते तर काय करावं लागेल? इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय बाय 2, करेक्ट. सेम कुठं मल्टिप्लाय करणार? डेल्टा H1 च्या व्हॅल्यूज मध्ये. त्याच्यानंतर ओके, काय रिक्वायर्ड आहे तुम्हाला? 4HF झालं, ट्वाइस CF4 रिक्वायर्ड आहे. ट्वाइस CF4 इथं कितीने मल्टिप्लाय कराल? मल्टिप्लाय बाय 2, करेक्ट. ठीक आहे, आता तुम्हाला लक्षात आलं असणार आहे. ज्या गोष्टी कॅन्सल आउट होतात ते कॅन्सल आउट करा. ओके, आणि इथं काय करायचे? तुम्हाला ऍडिशन करायचे. ह्या इक्वेशन ह्या व्हॅल्यूची ऍडिशन करायची. अंडरस्टूड? करू शकताय ना आता? गुड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 64. The absolute enthalpy of neutralization of reaction, okay, magnesium oxide reacts with HCl to form MgCl2 plus H2O liquid will be, ठीक आहे, लक्षात ठेवा हे सॉलिड बेसेस जे असतात ना, सॉलिड बेसेस, ठीक आहे, शो मोर enthalpy of neutralization ठीक आहे. मोर दॅन किती असणार आहे? -57 पॉइंट, लक्षात येत आहे? ओके, S1 किलो जूल पर मोल, किंवा समटाइम्स तुम्हाला ही पण व्हॅल्यू मेन्शन करतात, मोर दॅन -57.33 किलो जूल पर मोल, ठीक आहे ना? ओके, समटाइम्स ही व्हॅल्यू मेन्शन करतात, समटाइम्स ही, अप्रॉक्सिमेटली सेम आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. इट्स ऑप्शन विल बी एस व्हॉट ए. सॉलिड बेसिस लक्षात ठेवा, हा बेस आहे MgO आणि हा ऍसिड आहे. क्लियर? क्वेश्चन नंबर 65. If the enthalpy of formation and enthalpy of solution of HCl are -92.3 kJ per mole and -75.4 kJ per mole respectively, then find enthalpy of formation of Cl-. करेक्ट. HCl चं सोल्युशन प्रिपेअर केलंय. HCl कशामध्ये? ॲक्वेस मध्ये, वॉटर मध्ये. which forms what? H plus aqueous plus Cl minus aqueous. त्याच्यासाठी एन्थॅल्पी गिवन आहे. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन म्हटलं, ओके, इज इक्वल टू किती आहे? -75.4 किलो जूल पर मोल, प्रत्येक मोल साठी. समजलं हे? ओके, फाइंड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ Cl विचारलंय. मग एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl गिवन आहे तुम्हाला. HCl सॉरी किती आहे? -92.3. आता H प्लस गिवन नाहीये, याचा अर्थ काय? ती स्टँडर्ड असणार आहे. स्टँडर्ड लक्षात ठेवा, जी गिवन नसते ना व्हॅल्यू, ती स्टँडर्ड कन्सिडर करून जायचं. FH0 is equal to what? 0. करेक्ट. मग फॉर्म्युला नोन आहे तुम्हाला. डेल्टा H0 रिएक्शन साठीच असणार आहे हा. समेशन ऑफ H0 प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ H0 रिएक्टंट. करू शकता आता? ठीक आहे. H0 गिवन आहे तुम्हाला, किती आहे? -75.4 इज इक्वल टू प्रोडक्ट्स कोण आहेत? Cl. आता हा तर काय 0 कन्सिडर करायचा. इट मीन्स एन्थॅल्पी ऑफ Cl मायनस कोणासाठी आहे? फॉर्मेशन साठी आहे. असं लिहू शकता तुम्ही, डेल्टा FH0. ठीक आहे ना? ओके, प्रत्येक ठिकाणी असंच लिहायचं आहे. खरं तर हे सिंपल दिलं, सिंपल फॉर्म मध्ये दिले तुम्हाला मी. करेक्ट. H0 प्रोडक्ट झाला, मायनस काय असणार आहे? डेल्टा FH0. ओके, कोण असेल? रिएक्टंट. रिएक्टंट कोण आहे? HCl. मग तुम्हाला HCl ची व्हॅल्यू गिवन आहे, -75.4 इज इक्वल टू डेल्टा FH0 ॲज इट इज मायनस ऑफ मायनस किती? 92.3. इथे लक्षात घे. आता डेल्टा FH0 ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकताय ना? येस, इझिली करू शकता. आता काय तर आन्सर? द आन्सर इज व्हॉट? बी. करेक्ट ना? येस, खूप सिंपल क्वेश्चन होता.
क्वेश्चन नंबर 66 चेक करा. हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ डेल्टा एफ एच नॉट ऑफ एन एक्सप्लोजिव्ह कंपाऊंड इज. ओके, आता हीट ऑफ फॉर्मेशन विचारलं एक्सप्लोजिव्ह कंपाऊंडचं. ओके, आता ते एक्सप्लोजिव्ह म्हटलं की खूप लेस स्टेबल कंपाऊंड्स असतात हे, बरोबर आहे ना. एक्सप्लोजिव्ह काय असतात? लेस स्टेबल कंपाऊंड्स. ह्या कंपाऊंड्सला फॉर्म करण्यासाठी, टू फॉर्म these compounds heat is required. लक्षात येते? इट मीन्स इट इज अ पॉझिटिव्ह. करेक्ट. त्याचं एक्सप्लोजन होतं नंतर, हीट इव्हॉल्व होते नंतर. ओके, पण फॉर्म करायचंय तुम्हाला. अशा अनस्टेबल कंपाऊंड जर फॉर्म करायचं असतील तुम्हाला, ओके, तर काय हीट रिक्वायर्ड असणार आहे. अंडरस्टूड? ओके. क्वेश्चन नंबर 67 चेक करा. येस, नायट्रोजनची बॉन्ड एंथॅल्पी दिलेली आहे, N2 ची दिलेली आहे, बरोबर आहे ना. ओके, N2 मीन्स नायट्रोजन. दिस वन. लेटर ऑन HH बॉन्ड एंथॅल्पी आहे आणि काय NH बॉन्ड एंथॅल्पी आहे. विचारले काय आपल्याला? एंथॅल्पी चेंज फॉर रिएक्शन. ही रिएक्शन गिवन आहे. करेक्ट ना. ओके, तुम्हाला दोन आहे बघ, डेल्टा R H नॉट एंथॅल्पी ऑफ रिएक्शन. ओके, बॉन्ड एंथॅल्पी ऑफ reactants minus bond enthalpy of what? Products. Bond enthalpy of reactants minus what? Bond enthalpy of products. ठीक आहे. reactants कोण आहेत? N2 आणि thrice H2. So N2 ची बॉन्ड एंथॅल्पी ठेवा. N2 ची किती आहे? S 945 आहे. करेक्ट ना. ओके, सगळे पॉझिटिव्ह एंथॅल्पीज असतात. जनरली बॉन्ड एंथॅल्पी म्हणजे पॉझिटिव्हच असणार आहेत, कारण काय बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी रिक्वायर्ड असते. करेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? प्लस 3 इंटू H2 ची बॉन्ड एंथॅल्पी. येस, HH 436 मायनस प्रोडक्टची बॉन्ड एंथॅल्पी. प्रोडक्ट कोण आहे? 2 इंटू, बरोबर आहे ना. ओके, 2. तिथं 3 NH बॉन्ड आहेत. परत 3 NH बॉन्ड, एका NH बॉन्डची एंथॅल्पी दिलेली आहे. इट मीन्स 3 इंटू. बघा, मेन्शन कसं करायचं हे खूप महत्वाचं आहे. करेक्ट. इथं काय 3 NH बॉन्ड आहेत. 1 2 3. त्याचा कोएफिशिएंट किती आहे? 2 आहे. 2 ॲज इट इज ठेवलं इथं आपण. ओके, 3 बॉन्ड्स साठी 3 लिहिलं इंटू एंथॅल्पी किती आहे? 391. क्लियर? ठीक आहे, करा कॅल्क्युलेशन, विल गेट आन्सर. ओके, ठीक आहे. त्याचा आन्सर काय येईल बघा. ऑप्शन बी. चेक करा. ओके, कॅल्क्युलेट करा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता आपण. दॅट इज क्वेश्चन नंबर 68. In which of the following processes of neutralization magnitude of delta H neutralization म्हणजे enthalpy of neutralization is less than that of enthalpy of ionization of water. ठीक आहे. इथं स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस आहे, इथं स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस आहे, इथं सुद्धा स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस आहे. राहिला कुठला? ऑप्शन सी. त्याच्यामध्ये वीक ऍसिड आहे आणि स्ट्रॉंग बेस आहे. अंडरस्टूड? सो ऑप्शन इज व्हॉट? सी. हे लक्षात आलं ना तुमच्या? ओके, येस, वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस आहे. वीक ऍसिडला डिसोसिएट करण्यासाठी परत एनर्जी लागते, बरोबर आहे ना. ओके, हा लेस अमाउंट मध्ये डिसोसिएट होतो. ठीक आहे, हे डिस्कस केलंय आपण. क्लियर? नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 69 बघा. HH बॉन्ड एनर्जी. HH बॉन्ड एनर्जी दिलेली आहे तुम्हाला. किती आहे? 430 किलो जूल पर मोल, प्रत्येक मोल साठी. करेक्ट. Cl बॉन्ड, ओके, एस एनर्जी गिवन आहे. Cl बॉन्ड एनर्जी किती आहे? 240 किलो जूल पर मोल. डेल्टा H फॉर HCl म्हणजे फॉर्मेशन दिलेलं आहे. HCl चं फॉर्मेशन किती? -90 किलो जूल सांगितलंय. आणि the HCl बॉन्ड, ओके, एस एनर्जी इज अबाउट. HCl बॉन्ड एनर्जी इज अबाउट असं सांगितलंय. ठीक आहे ना. इट मीन्स तुम्हाला काय करायचं? बॉन्ड एंथॅल्पीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. H2 फॉर्मेशन दिलंय ऑलरेडी तुम्ही, प्लस 1/2 Cl2 which gives what? HCl. Delta H for this reaction is -90 kilojoule प्रत्येक मोल साठी. करेक्ट. ओके. आता विचारले काय? HCl बॉन्ड एंथॅल्पी विचारले तुम्हाला. डेल्टा R, ओके, H नॉट नोन आहे. H नॉट लिहा इथं, चालेल, नो डाऊट. ठीक आहे ना. ओके, इज इक्वल टू काय असणार आहे? बॉन्ड एंथॅल्पी. करेक्ट.
कोणासाठी रिएक्टंटसाठी मायनस बॉन्ड एन्थॅल्पी कोणासाठी प्रोडक्टसाठी इज इक्वल टू ही ऑलरेडी -90 गिवन आहे. रिएक्टंट्स मध्ये कोण कोण आहेत हाफ H2 ची बॉन्ड एन्थॅल्पी आहे 430 प्लस हाफ Cl2 हाफ इंटू Cl2 ची बॉन्ड एन्थॅल्पी आहे 240 करेक्ट. आणि फाइंड आउट कशाची करायची तुम्हाला इज बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ व्हॉट HCl. प्रोडक्ट कोण आहे HCl च आहे ना. ओके तो ऍज इट इज राहील इथंच. ठीक आहे करू शकता. आता मग हाफ करा दोन्हीला ऍड करा -90 इज इक्वल टू हाफ केलं इथं तर किती येतो 215 बरोबर आहे ना. प्लस इथं हाफ करा 120 मायनस किती येणार आहे बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ HCl. क्लियर झालं. दोन्हीचे ऍडिशन करा. ओके इथं इकडे घेऊन जावा यू विल गेट आन्सर करेक्ट. ठीक आहे ऑप्शन काय येईल ए. क्लियर. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके सिंपल क्वेश्चन आहे परत. क्वेश्चन नंबर 70 कशावरती आहे हिजेस लॉ वरती. ठीक आहे ना. ओके कार्बन डायमंड दिलेला आहे तुम्हाला. कार्बन डायमंड दिलेला आहे ऑक्सिजन सोबत रिएक्ट केलं which forms CO2. delta H for this reaction is -395 kilojoule. Carbon graphite which forms delta H is equal to -393 kilojoule. फॉर्म काय करायचं तुम्हाला कार्बन टू डायमंड फॉर्म करायचं. सॉरी एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ डायमंड फ्रॉम ग्राफाइट. ग्राफाइट पासून काय डायमंड फॉर्म करायचं. म्हणजे याचा अर्थ काय करायचं तुम्हाला ओके ही रिएक्शन रिव्हर्स करायची करेक्ट ना. ओके ह्या फर्स्ट रिएक्शनला रिव्हर्स करा. मग काय येतं बघा कार्बन ग्राफाइट प्लस ऑक्सिजन करेक्ट which forms CO2. delta H for this reaction is -393 आणि इथं काय येईल आता CO2 प्लस CO2 चं कन्वर्जन कार्बन डायमंड मध्ये प्लस ऑक्सिजन प्लस येईल आता 395. समजलं का हे. यस ऍड करून घ्या दोन्हीला. क्लियर आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. अशा टाइपचे क्वेश्चन्स विचारतात तुम्हाला सहज सॉल्व होतात हे क्वेश्चन्स करेक्ट. ऑक्सिजन ऑक्सिजन गेट कॅन्सल्ड CO2 get cancelled. So carbon graphite is converted into carbon diamond. Whatever enthalpy change 393 okay is minus किती होईल 395 म्हणजे 2 बरोबर ना किलोजूल. आन्सर काय असेल मग yes definitely A ऑप्शन. ऑप्शन A. समजलं ना. हेजेस लॉ वरती प्रॉब्लेम आहे परत. खूप महत्त्वाचा लॉ आहे. क्वेश्चन नंबर 71 द व्हॅल्यू ऑफ डेल्टा HOH म्हणजे थोडक्यात काय OH ची बॉन्ड एन्थॅल्पी गिवन आहे तुम्हाला. OH ची बॉन्ड एन्थॅल्पी बरोबर आहे ना. ओके आणि विचारले काय द फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ ओके एस वॉटर इन गॅसेस स्टेट H आणि कशापासून ऑक्सिजन पासून इज अकंपनीड बाय. एक बॉन्ड फॉर्म होण्यासाठी ओके किती लागते एनर्जी 109. मग H2O मध्ये टोटल बॉन्ड्स किती आहेत HOH 2 बॉन्ड्स आहेत. 2 इंटू किती घ्याल 109 इज इक्वल टू किती येईल 218. दिस इज द ऑप्शन करेक्ट. ठीक आहे चेक करा. क्वेश्चन नंबर 72 द एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन फॉर्मिंग ओके इज व्हॉट PbO अकॉर्डिंग टू द फॉलोइंग इक्वेशन. एक इक्वेशन गिवन आहे तुम्हाला. एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन दिलेला आहे किती 438 किलोजूल. व्हॉट हीट एनर्जी किलोजूल मध्ये इज रिलीज्ड इन फॉर्मेशन ऑफ 22.3 ग्रॅम करेक्ट PbO. करेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. इथं बघा Pb चा मास गिवन आहे किती आहे मोलर मास 207. ओके मग 1 मोल साठी 2 मोल साठी एनर्जी दिलेली आहे करेक्ट ना. 2 into 207 corresponds to how much 438 kilojoule. एवढी एनर्जी प्रोड्यूस होते कितीसाठी ओके 2 Pb साठी बरोबर आहे ना. ओके Pb ला काय केलंय हे 2 मोल्स आहेत. या 2 मोल्स साठी ओके एवढी एनर्जी इव्हॉल्व होते. लक्षात येते ना मोल वगैरे. ओके
नेक्स्ट काय आपल्याला 22 ओके S3 ग्रॅम PbO फॉर्म झालेला आहे इथं, बरोबर आहे ना. ओके, तर तिथे एनर्जी किती रिलीज होते असं विचारलंय, समजते का. ओके, मग असं पण घेऊ शकताय तुम्ही की बाबा ह्या PbO साठी, ठीक आहे, एस, मग हे न घेता डायरेक्ट आपण PbO साठी पण घेऊ शकतो. 2 इंटू PbO किती होईल, PbO म्हणजे काय, प्रोडक्ट काय फॉर्म झालेला आहे बघा. ओके, S2 इंटू PbO आहे, बरोबर आहे ना. ओके, मग PbO चंच रिलेशन घेऊया आपण, हे नको, ठीक आहे. 2 इंटू ओके 207 प्लस 16 आहे का हे 2. ओके, PbO चा मोलर मास फाइंड आउट केला, करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच एनर्जी 438 किलो जूल, करेक्ट. तर 22.4 साठी किती असं विचारले आपल्याला, करा क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि डिवाइड करा, यू विल गेट द आन्सर, दॅट इज A. ओके, नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 73 बघा. द स्टँडर्ड हीट ऑफ कंबशन ऑफ अल्युमिनियम इज -837.8 किलो जूल पर. कंबशन दिलेलं आहे कोणाचं, ऑक्सिजन, सॉरी अल्युमिनियमचं. अल्युमिनियम रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन विच फॉर्म्स Al2O3, हे नोन आहे तुम्हाला, बरोबर आहे ना. ओके, रिॲक्शन कशी होणार आहे मग, डेफिनेटली आता जर तुम्ही ह्याला बॅलन्स करायचा प्रयत्न केला, अल्युमिनियमला कसं बॅलन्स करणार, यस, इथं काय घ्यावं लागेल तुम्हाला, हाफ घ्यावं लागेल, कारण इथं एकच अल्युमिनियम आहे, बरोबर आहे ना, एक अल्युमिनियम आहे, हाफ केलं. ऑक्सिजन किती होतील, हाफ होतील, ऑक्सिजन हाफ झाले. ओके, तर इथं किती न मल्टिप्लाय कराल तुम्ही, 3/2 न मल्टिप्लाय कराल, 3/2 न मल्टिप्लाय केलं. ओके, तर टोटल किती ऑक्सिजन येतील बघा, किती फॉर्म झालेला आहे. ओके, त्याच्यावरनं ठरणार ते, अंडरस्टूड. ही एक बॅलन्स्ड रिॲक्शन आहे, करेक्ट ना. ओके, त्याच्यासाठी काय दिलंय, हीट ऑफ कंबशन दिलेलं आहे. ओके, हाऊ मच, डेल्टा H नॉट इज इक्वल टू -837.8, समजते ना. ओके, मग मला सांगा, ओके, हे जर कंबशनची रिॲक्शन असेल, बरोबर आहे ना, तर फॉर्मेशनसाठी हीच हीट आहे. ओके, मग फॉर्मेशनसाठी किती घ्यावं लागेल आपल्याला, 1 मोल घ्यावं लागेल, बरोबर आहे ना. पण विचारलंय काय आपल्याला, इफ अल्युमिनियम रिॲक्ट्स विथ ओके O2 at 25 degrees Celsius, which of the following releases 250 किलोजूल ऑफ हीट म्हणले. अल्युमिनियम रिॲक्ट्स होतो, बरोबर आहे ना. ओके, किती हीट रिलीज होते असं विचारलंय तुम्हाला, कशासाठी 250 किलोजूल हीट कशामध्ये रिव्हॉल्व, सॉरी कुठल्या रिॲक्शन मध्ये इव्हॉल्व होते किंवा काय, येस, कुठल्या कंडिशनला इव्हॉल्व होते असं विचारले. द रिॲक्शन ऑफ ओके काय म्हणले, 0.624 मोल ऑफ अल्युमिनियम, किती घ्यावं लागेल अल्युमिनियम टू रिलीज दिस मच अमाउंट ऑफ हीट, किती घ्यावं लागेल चेक करा आता, ठीक आहे ना. ओके, कसं कॅल्क्युलेट कराल मग, ओके, तुम्हाला ते प्रत्येक ठिकाणी रिलेशन घेऊन बघावं लागणार आहे. ओके, अल्युमिनियमचं Al2O3 फॉर्म व्हायला लागलाय, म्हणजेच काय, हाफ म्हणजे किती, 0.5 मोल, करेक्ट. Al2O3 साठी लक्षात येते ना. ओके, किती हीट इव्हॉल्व होते बघा, 837.8 एवढी हीट इव्हॉल्व होते. ओके, मग आता हा ठेवून बघा, तुम्ही सगळे ठेवून बघू शकता, मी एकच देतो. ओके, एस 0.150 ओके एस मोल Al2O3 साठी किती, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 0.150 करेक्ट ना. ओके, इंटू 837.8 डिवायडेड बाय व्हॉट, 0.5 करा बरं, बघूया त्याचा आन्सर येत आहे अप्रॉक्सिमेटली. ओके, S251, ओके एस अप्रॉक्सिमेटली पुढे आहे आन्सर, ठीक आहे, 251 म्हणजे अप्रॉक्सिमेट 250 जवळ आहे, याचा आन्सर काय होणार आहे, टी. समजलं ना. ओके, किती मोल Al2O3 लागतील टू प्रोड्यूस, ओके हाऊ मच, 250 किलोजूल ऑफ हीट, अंडरस्टूड. ठीक आहे, अप टू 73 क्वेश्चन सॉल्व केलं आपण. ओके, 74 बघा, आता व्हॉल्यूम मध्येच बघा बाळांनो. 74 क्वेश्चन नंबर 74. All naturally occurring process proceed in a direction which leads to. नॅचरली ऑकरिंग कशा असतात, स्पॉन्टेनियस प्रोसेस असतात, स्पॉन्टेनियस, बरोबर आहे ना. स्पॉन्टेनियस प्रोसेस जर असतील तर डेल्टा जी काय असतो, निगेटिव्ह. इट मीन्स ऑप्शन काय असणार आहे, बी, डिक्रीज ऑफ फ्री एनर्जी.
करेक्ट. क्वेश्चन नंबर 75 बघा. 75. ओके. चेंज इन एंट्रोपी फाइंड आउट करायचे. 5 moles of an ideal gas expands reversibly from volume of 8 dm cube to 80 dm cube at temperature 27 degrees Celsius. Calculate the change in entropy. मोल्स दिलेले आहेत, टेम्परेचर दिलेला आहे, व्हॉल्यूम दिलेला आहे, दोन व्हॉल्यूम्स. फॉर्म्युला काय यूज करणार? डेल्टा एस इज इक्वल टू करेक्ट 2.303 NR. आता इथं मोल्स दिलेले आहेत ना, एक मोल नाहीये. एक मोल असेल तर एन घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे ना? ओके. R log to the base 10 V2 divided by V1. एंट्रोपी चेंज साठी तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. करेक्ट ना? व्हॅल्यूज ठेवा मग. आता व्हॅल्यूज काय येतील? 2.303 into 5 into 8.314 करेक्ट into log to the base 10. व्हॉल्यूम दिलेला आहे, V2 किती आहे? 80. बरोबर आहे ना? डिवाइडेड बाय V1 किती दिलेला आहे? yes it is 8. करू शकता आता कॅल्क्युलेशन, नो डाउट. ऑप्शन काय येईल त्याच्यासाठी? बी. ओके. नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर ओके व्हॉट 76. क्वेश्चन नंबर 76. ओके. चेक करूया आपण क्वेश्चन 76 मध्ये काय विचारले? Which of the following statement is correct for the spontaneous adsorption of gas? ठीक आहे. एखाद्या सरफेस वरती गॅस जर ऍब्सॉर्ब होत असेल म्हणजे जमा होत असेल तर रँडमनेस काय होणार आहे? डिक्रीज. रँडमनेस काय होतं? डिक्रीज. ऍब्सॉर्प्शन मध्ये सरफेस केमिस्ट्री मध्ये होणार आहे, तुम्हाला बोलणं. ठीक आहे. डेल्टा एच काय असतो? निगेटिव्ह असतो या केस मध्ये. ऍब्सॉर्प्शन हे काय असतं? एक्झोथर्मिक. आणि डेल्टा एच ची व्हॅल्यू तुम्हाला समजते इथं काय व्हायला लागलं? रँडमनेस कमी व्हायला लागलं. इट मीन्स निगेटिव्ह. दोन्ही काय आहेत? निगेटिव्ह आहेत. इट मीन्स ऑप्शन इज बी. डेल्टा एस इज निगेटिव्ह, therefore डेल्टा एच should be highly negative. करेक्ट फॉर द स्पॉन्टेनियस प्रोसेस. डेल्टा एच का निगेटिव्ह असला पाहिजे? डेल्टा जी ची व्हॅल्यू काय आहे? डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. डेल्टा एस जर निगेटिव्ह असेल बघा, डेल्टा एच एज इट इज ठेवतो, इथं मायनस टी. ओके. इथं मायनस काय आहे? डेल्टा एस. बरोबर आहे ना? ओके. असं लिहितो मी, मायनस डेल्टा एस. ही व्हॅल्यू जर मायनस असेल तर स्पॉन्टेनियस रिएक्शन साठी डेल्टा जी ची व्हॅल्यू निगेटिव्ह कधी येते? निगेटिव्ह कधी येते? जर हायली निगेटिव्ह असेल तर. इट शुड बी हायली निगेटिव्ह. समजलं ना? हायली निगेटिव्ह असेल तरच डेल्टा जी ची व्हॅल्यू काय येते? निगेटिव्ह येते. सो ऑप्शन इज व्हॉट? बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 77 बघा. 77. ओके. थोडासा प्रॉब्लेम कसा लेंदी आहे. काय म्हणले? दी स्टँडर्ड इंटरनल एनर्जी चेंज विचारलाय. ऍट इक्विलिब्रियम म्हणले, म्हणजे तुम्हाला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट घ्यावा लागेल इथं ऍट 300 केल्विन फॉर द रिएक्शन. ठीक आहे. जनरली आता डेल्टा यू फाइंड आउट करायचा, याचा अर्थ डेल्टा एच चं रिलेशन माहिती असलं पाहिजे. डेल्टा यू प्लस डेल्टा एन सी आर टी हे एक रिलेशन. इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं रिलेशन म्हटल्यानंतर ओके कुठलं इक्वेशन येतं परत? डेल्टा जी नॉटचं रिलेशन मायनस 2.303 करेक्ट ना? आर टी लॉग ओके के. के कुठल्या दिला? इन दी फॉर्म ऑफ केपी, तर केपी घ्या. बरोबर आहे का? ठीक आहे. हे दोन इक्वेशन्स ओके तुम्हाला यूज करायचे आहेत. इवन तुम्हाला हे सुद्धा इक्वेशन यूज करता आलं पाहिजे. डेल्टा जी नॉट इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. बरोबर आहे ना? का? कारण तुम्हाला ओके इथं कुठली व्हॅल्यू नोन असली पाहिजे? एच नॉट ची व्हॅल्यू, किंवा इथं एच नॉट असेल ह्या. ही व्हॅल्यू पण नोन असली पाहिजे ना टू कॅल्क्युलेट व्हॉट? डेल्टा यू. डेल्टा यू कॅल्क्युलेट करण्यासाठी. करेक्ट. गिवन काय काय आहे बघा. केपी ची व्हॅल्यू गिवन आहे. केपी इज इक्वल टू व्हॉट? 10 टू द पॉवर मायनस 10. करेक्ट. त्याच्यानंतर डेल्टा एस युनिट्स लिहत नाही मी. डेल्टा एस ची व्हॅल्यू दिलेली आहे इज हाऊ मच? 5 जूल पर केल्विन. आणि हे केपी काय असतो? ऍटमॉस्फिअर मध्ये असतो. पर स्क्वेअर ऍटमॉस्फिअर म्हणू शकता तुम्ही त्याला. अंडरस्टूड? सो केपी ची व्हॅल्यू आहे, डेल्टा एस ची व्हॅल्यू आहे. तुम्हाला डेल्टा एच ची व्हॅल्यू नाहीये. करेक्ट ना? ओके. टेम्परेचर गिवन आहे 300 केल्विन.
ओके, मग हे 3 फॉर्म्युलेज यूज करायचं. अगोदर डेल्टा जी चा फॉर्म्युला यूज करा. डेल्टा जी नॉट इज इक्वल टू -2.303 इंटू आर ची व्हॅल्यू ठेवा 8.314 इंटू कशामध्ये आहेत बघा ह्या व्हॅल्यूज, जूल पर केल्विन आहे ना, लक्षात येते का बघा. आणि ऑप्शन्स मध्ये बघा, ऑप्शन्स मध्ये तुम्हाला व्हॅल्यूज किलो जूल मध्ये दिलेत. मग इथंच कन्वर्ट करून घेऊया आपण त्याला किलो जूल मध्ये. इंटू 10⁻³ किलो जूल मध्ये केलं मी. समजलं ना. ओके, इंटू टेम्परेचर 300 करेक्ट, इंटू log to the base 10. केपी ची व्हॅल्यू गिवन आहे, किती आहे केपी 10⁻⁻10. ठीक आहे ना. ओके, हे कॅल्क्युलेट करा. ते कॅल्क्युलेट केल्यानंतर ओके तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, डेल्टा जी नॉट इज इक्वल टू काय आहे, डेल्टा एच नॉट मायनस टी डेल्टा एस नॉट. एस नॉट ची व्हॅल्यू गिवन आहे, याला एस नॉट म्हणू शकता तुम्ही. एस नॉट ची व्हॅल्यू गिवन आहे, डेल्टा जी नॉट इथून तुम्ही फाइंड आउट करणार आहे. येस, त्याच्यावर काय फाइंड आउट करा, डेल्टा एच ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. समजलं का स्टेप बाय स्टेप. ओके, डेल्टा एच इज इक्वल टू काय आहे, डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. करेक्ट. आता डेल्टा यू फाइंड आउट करायचा. डेल्टा नॉट मध्ये घेतला तर काय, डेल्टा एच नॉट तुम्ही इथून फाइंड आउट करणार आहे, डेल्टा यू फाइंड आउट करायचा आहे. डेल्टा एन जी तुम्हाला रिएक्शन वरून मिळतो, बरोबर ना. रिएक्शन गिवन आहे, आर ची व्हॅल्यू आहे, टी ची व्हॅल्यू आहे, करू शकता कॅल्क्युलेट. क्लियर. ठीक आहे. अगोदर डेल्टा जी नॉट फाइंड आउट केला, इथं ठेवलं आपण. डेल्टा एच नॉट फाइंड आउट केला, इथं ठेवलं. डेल्टा यू नॉट फाइंड आउट केला. करेक्ट. तर 78 तुम्ही सॉल्व करू शकताय. इझी आहे क्वेश्चन. 79 इझी आहे. 80 मध्ये काय, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर द रिएक्शन बिलो. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फाइंड आउट करायचं आहे ना, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विचारलेला आहे तिथं. करेक्ट. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 80 बघा. The equilibrium constant for the reaction given below at 400 Kelvin if delta H naught आणि delta S naught given असतील तर कसं फाइंड आउट करणार. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट डेल्टा जी नॉट इज इक्वल टू काय असणार आहे, डेल्टा एच नॉट मायनस टी डेल्टा एस नॉट. नॉट मध्ये घेतलं, ठीक आहे ना. ओके, गिवन व्हॅल्यूज कुठल्या आहेत, डेल्टा एच नॉट आणि डेल्टा एस नॉट. व्हॅल्यूज ठेवा. काय मिळेल तुम्हाला, डेल्टा जी नॉट मिळेल. यू विल गेट डेल्टा जी नॉट. करेक्ट. मग त्याच्यानंतर तुम्हाला एक फॉर्म्युला नोन आहे, डेल्टा जी नॉट ओके इज इक्वल टू 2 ओके एस मायनस घेऊ शकता 2 ओके एस 303 आर टी लॉग टू द बेस 10. ओके, केसी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर रिएक्शन दिलेला आहे, आता केसी घेऊ शकता तुम्ही. बरोबर आहे का. ठीक आहे. येस, मग इथं डेल्टा जी नॉट फाइंड आउट केला की इथं ठेवा. आर ची व्हॅल्यू नोन आहे, टेम्परेचर गिवन आहे, बरोबर आहे का. टेम्परेचर गिवन आहे, त्याच्यावरनं काय केसी फाइंड आउट करू शकता. करेक्ट. येस. आता ह्या व्हॅल्यू ज्या हे जे इक्वेशन्स आहेत इक्विलिब्रियम मध्ये सॉल्व केले आपण असे इक्वेशन्स किंवा क्वेश्चन्स. करेक्ट ना. ठीक आहे, करू शकता कॅल्क्युलेट. पुढे जाऊया आता. क्वेश्चन नंबर ओके 80 चला 81 सॉल्व करू शकताय, 82 सॉल्व करू शकताय, 83 मध्ये व्हॉट इज द नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ मर्क्युरी. मर्क्युरीचा नॉर्मल बॉइलिंग पॉइंट विचारलेला आहे. ठीक आहे ना. ओके, कसं फाइंड आउट कराल. ठीक आहे, रिएक्शन गिवन आहे. ठीक आहे, नसेल तरी लिहू शकता तुम्ही रिएक्शन. डेल्टा सॉरी एच जी ला काय करतात, बॉईल करतात, बरोबर ना. एच जी लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये, डेफिनेटली एच जी गॅस मध्ये. एच जी गॅस मध्ये करावं लागेल. ओके, बॉईल करण्यासाठी टेम्परेचर रिक्वायर्ड आहे. करेक्ट. मग व्हॅल्यूज काय गिवन आहेत तुम्हाला, डेल्टा एच नॉट एफ एच जी लिक्विड साठी 0 दिलेली आहे, बरोबर आहे ना. ओके, आणि एस नॉट दिलेला आहे 77.4. त्याच्यानंतर डेल्टा एच जी गॅसेस साठी दिलेले आहेत दोन्ही व्हॅल्यूज. करेक्ट. आता ह्याच्यावरनं तुम्ही काय करू शकताय. ओके, डेल्टा तुम्हाला बॉइलिंग पॉइंट फाइंड आउट करायचा आहे ना. ओके, डेल्टा एच नॉट डिवायडेड बाय काय लागतो, डेल्टा एस नॉट. नॉट लावलं मी. ओके, स्टँडर्ड कंडिशनला.
करेक्ट. तुम्हाला डेल्टा एच ची व्हॅल्यू नोन असली पाहिजे. डेल्टा एच ची व्हॅल्यू काय असणार? डेल्टा एच इज इक्वल टू फायनल मायनस इनिशियल करणार ना. ओके, H2 मायनस H1 घेणार. मग तुम्हाला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. डेल्टा एफ एच नॉट. ओके येस, काय दिलेली आहे? फॉर्मेशनची व्हॅल्यू दिलेली आहे लिक्विड साठी. करेक्ट. मग तुम्ही काय कराल? 60 गॅसेस मायनस ओके 60 पॉइंट ओके येस काय आहे? 8 आहे. मायनस काय कराल? 0 कराल. इट मीन्स 60.8 एल. डेल्टा एस नॉट सुद्धा तेच कराल तुम्ही. करेक्ट. गॅसेस साठी दिले 174 पॉइंट ओके व्हॉट 4 मायनस करा 77.4. दोन्हीच्या व्हॅल्यूज मिळतील तुम्हाला. दिस व्हॅल्यू कम्स आउट टू बी किती येईल बघा बरं ही व्हॅल्यू. डेल्टा एस साठी 97 बरोबर आहे ना. ओके, अप्रॉक्सिमेटली येईल 97. ठेवा इथं. टीबी इज इक्वल टू डेल्टा एच ची व्हॅल्यू किती आहे? 60.8. आता एक महत्वाचं काय इथं की एक व्हॅल्यू जी आहे वरची कशामध्ये दिली? जूल मध्ये दिलेली आहे. आणि दुसरी व्हॅल्यू कशामध्ये दिली? किलो जूल मध्ये. डेल्टा एच ची जी व्हॅल्यू आहे ती किलो जूल मध्ये असते, लक्षात ठेवा. आणि ही व्हॅल्यू कशामध्ये? जूल मध्ये आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल? जूल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. 1000 डिवायडेड बाय व्हॉट? यस, किती येतं बघा ते? डिवायडेड बाय 97. करू शकताय ना आता? यस. काय केलं आपण? ओके, हायर मायनस लोअर किंवा काय गॅसेस मायनस लिक्विड हे काय केलं? मायनस केलं आपण. फायनल मायनस इनिशियल. करेक्ट ना. नेक्स्ट क्वेश्चन नंबर ओके क्वेश्चन नंबर 84. ठीक है. which are delta G values for the given reaction at 800 degree Celsius are given. 3 रिएक्शन्स गिवन आहेत तुम्हाला. करेक्ट ना. आणि रिक्वायर्ड इक्वेशन काय आहे? डेल्टा जी फॉर दी रिएक्शन. आता हे सॉल्व करू शकता तुम्ही. हे इक्वेशन एस्टॅब्लिश करायचं बाय चेंजिंग द अबो इक्वेशन्स. हे सॉल्व कराल. त्या इक्वेशन मध्ये चेंजेस करा आणि सॉल्व करा. 85 क्वेश्चन नंबर 85. फॉर A to B डेल्टा H किती दिलेला आहे? 4 दिलेला आहे. बघा ते परत एकदा इक्वेशन. डेल्टा एच ची व्हॅल्यू गिवन आहे या रिएक्शन साठी. ए गिव्स काय म्हटले? बी. करेक्ट. डेल्टा एच ची व्हॅल्यू काय आहे? डेल्टा एच इज इक्वल टू किती आहे? 4 किलो कॅलरी आहे. बघा किलो कॅलरीचं कॅलरी मध्ये कन्वर्जन करा. 4000 काय होईल? कॅलरी होईल. 4000 कॅलरी. डेल्टा एस गिवन आहे हाऊ मच? 10 कॅलरी. 10 कॅलरी पर मोल पर केल्विन. प्रत्येक मोल साठी 10 कॅलरीज दिलेले आहेत. ठीक आहे ना. ओके, मग डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. आता दोन्ही पॉझिटिव्ह आहेत ना व्हॅल्यूज? बोथ आर पॉझिटिव्ह. दोन्ही जर पॉझिटिव्ह असतील ओके तर टेम्परेचर डिपेंडंट असणारा रिएक्शन. बरोबर ना. स्पॉन्टेनिटी कशावरती डिपेंड आहे? स्पॉन्टेनिटी ऑफ रिएक्शन कशावर डिपेंड आहे? यस, डिपेंड्स ऑन टेम्परेचर टी च्या व्हॅल्यूवरनं. कारण दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. येते लक्षात? ओके, मग पुढे काय म्हणलंय? रिएक्शन इज स्पॉन्टेनियस व्हेन टेम्परेचर कॅन बी. टेम्परेचर काय असलं पाहिजे रिएक्शन स्पॉन्टेनियस साठी? सांगा बरं. हायर टेम्परेचर. टेम्परेचर शुड बी हायर. करेक्ट. मग सपोज जर इक्विलिब्रियम टेम्परेचर फाइंड आउट करायचा प्रयत्न केला आपण, टी इज इक्वल टू काय असणार आहे इथं? यस, डेल्टा एच डिवायडेड बाय डेल्टा एस. करेक्ट. ओके, आता इक्विलिब्रियम टेम्परेचर किती येतं बघूया. हे 4000 आहे. बरोबर आहे ना. ओके, डिवायडेड बाय किती येईल? 10. म्हणजे इक्विलिब्रियम टेम्परेचर किती आहे? 400 आहे. करेक्ट. मग या 400 पेक्षा ओके यस हे टेम्परेचर काय असलं पाहिजे? जास्त असलं पाहिजे. मोर असलं पाहिजे 400 पेक्षा. समजतंय का? तरच इक्विलिब्रियम टेम्परेचर आहे ना हे. मग इथे इक्विलिब्रियम टेम्परेचर जर असेल तर डेल्टा जी काय येतो? 0 येतो ह्या केसमध्ये. मग जर का डेल्टा टी ची व्हॅल्यू इन्क्रीज केलं तर नोन आहे तुम्हाला. हे तुम्हाला एका टेबल मध्ये दिलेलं आहे मी. पॉझिटिव्ह असेल तर टेम्परेचर हायर पाहिजे. 400 ओके केल्विन पेक्षा टेम्परेचर कसं असलं पाहिजे? हायर पाहिजे. समजतंय ना? ओके येस, म्हणजे ऑप्शन काय येणार आहे? ए. करेक्ट.
It means temperature should be more than 400 Kelvin. निगेटिव्ह येण्यासाठी समजलं का? नेक्स्ट 86 सॉल्व करू शकता तुम्ही. 86 आता 87 इट कॅन ऑल्सो बी सॉल्व. 88 तो पण सॉल्व होईल. 89 क्वेश्चन नंबर 89 बघा. ठीक आहे ना? ओके 89 मध्ये काय विचारले तुम्हाला? येस ठीक आहे बघा. What is the sign of delta G naught and the value of K for an electrochemical cell? Yes, काय म्हणलंय? E naught cell ची व्हॅल्यू दिली 0.80 बरोबर आहे ना? ओके व्होल्ट मध्ये. ही कशी आहे? व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे ना? दिस व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह. म्हणजे तुम्हाला नोन आहे डेल्टा G naught is equal to -2.303 RT ln log to the base 10. ओके काय असतो? K असतो बरोबर आहे ना? ओके येस. ई नॉट सेल ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. आणि दुसरं एक इक्वेशन आहे. दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय की डेल्टा जी नॉट इज इक्वल टू काय आहे? -NF ई नॉट ओके सेल. ठीक आहे. मग ई नॉट व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल ओके तर ही व्हॅल्यू काय? डेल्टा जी इज इक्वल टू काय? निगेटिव्ह. ही व्हॅल्यू कशी आहे? पॉझिटिव्ह आहे. तर डेल्टा जी ची व्हॅल्यू काय? निगेटिव्ह. करेक्ट. दुसरा काय? के ची व्हॅल्यू. के ची व्हॅल्यू काय असली पाहिजे फॉर स्पॉन्टेनियस रिएक्शन? असंच विचारले ना? ओके येस. व्हॉट इज द साइन ऑफ डेल्टा जी नॉट अँड द व्हॅल्यू ऑफ के फॉर अन इलेक्ट्रोकेमिकल सेल फॉर विच ई नॉट सेल इज इक्वल टू 80. मग ई नॉट सेल जर पॉझिटिव्ह असेल तर डेल्टा जी निगेटिव्ह येतो. डेल्टा जी निगेटिव्ह कधी येतो? ओके येस जर के ची व्हॅल्यू इथं के ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल तर K is greater than 1. समजलं ना? ओके निगेटिव्ह साइन येण्यासाठी K काय असला पाहिजे? इथं K is equal to पॉझिटिव्ह असला पाहिजे म्हणजे ग्रेटर दॅन 1 असला पाहिजे. लेस दॅन 1 जर असेल K is लेस दॅन 1 जर असेल तर डेल्टा G काय येतो? इथं डेल्टा G पॉझिटिव्ह येतो. समजलं ना? ठीक आहे. हे झालं 89 क्वेश्चन नंबर 89. नेक्स्ट 90 स्ट्रेट फॉरवर्ड आहे. सॉल्व होऊ शकतो. स्ट्रेट फॉरवर्ड आहे. स्टडी द फॉलोइंग ग्राफ, चूज द करेक्ट. ओके सिंपल आहे. 91 पण सिंपल आहे. ओके सॉल्व करू शकता. ओके ग्राफ दिलाय म्हणून ओके एवढं काय म्हणू शकतो आपण त्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. करेक्ट ना? ओके ग्राफ दिलेला आहे असं. त्याच्यामध्ये काय सांगितलंय? हा डेल्टा एच हीट ऑफ रिएक्शन आहे. हा कोणासाठी सांगितलं? रिएक्टंटसाठी. हा कोणासाठी सांगितलं? प्रोडक्टसाठी. म्हणजे इथं दिलेत ते. हा रिएक्टंट दिलाय, हा प्रोडक्ट दिलाय असं. म्हणजे ही जी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे डेल्टा एच असणार आहे पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? दॅट इज इम्पॉर्टंट. बरोबर आहे ना? ओके मग सांगा बरं पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल ह्या केस मध्ये? आता डेल्टा ओके एच ची व्हॅल्यू नेट व्हॅल्यू जी आहे ओके गिवन बाय द सराउंडिंग हीट इव्हॉल्व होते का हीट एब्झॉर्ब होते? दॅट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. मग डेल्टा एच इज इक्वल टू एच प्रोडक्ट मायनस एच रिएक्टंट. करेक्ट ना? ठीक आहे. मग एच प्रोडक्ट कमी आहे आणि हायर आहे इट मीन्स निगेटिव्ह येते. इट मीन्स हीट इज इव्हॉल्व्ड. ऑप्शन इज बी. क्लिअर? ओके तर बाळांनो ह्याच्या पुढचे जे क्वेश्चन्स आहेत बरोबर आहे ना? ओके तुम्हाला सॉल्व होत नसतील कुठले क्वेश्चन्स ओके तर तुम्ही त्याला राऊंड करून ठेवा. जेवढे सॉल्व होतात ओके तेवढे सॉल्व करा. आय थिंक 9 क्वेश्चन्स रिमेन आहेत. करेक्ट ना? ओके त्याच्यामधले जेवढे सॉल्व होतात तेवढे सॉल्व करा तुम्ही तुमच्या लेवलनं. होत नसतील ते सॉल्व ओके तर आपण सॉल्व करूया. ठीक आहे ना? ओके आता नेक्स्ट जो चॅप्टर आहे ना तो हॅलो अल्केन्स आणि हॅलो एरिन्स असणार आहे. करेक्ट. अदर सुद्धा सिंपल क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करू शकताय. ओके ही लेवल थोडीशी काय म्हणू शकता तुम्ही व्हॉल्यूम मधली लेवल जी आहे ना थोडीशी हार्ड आहे. ओके येस मग तुम्ही ते सगळे लॉजिकल म्हणजे थोडक्यात लॉजिकल क्वेश्चन्स हे व्हॉल्यूम मध्ये दिलेले सगळे मॅक्सिमम. ओके हे जर सॉल्व करू शकला तुम्ही तर अदर क्वेश्चन्स हे इझिली सॉल्व करू शकताय. मग हेसेस लॉवरचे आणखीन प्रॉब्लेम्स तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे ना? ओके आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ओके ऑल द बेस्ट.